हॅलो, गुड मॉर्निंग. सुवर्ण व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आजचा दिवस खास आहे कारण आज आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि नागपंचमी. आज मी सकाळी लवकर उठून घरातील साफसफाई करून देवपूजा करून घेतली, बाहेर रांगोळी काढली आणि त्यानंतर डाळ शिजायला घातली होती. थोडी कणिक मळून ठेवली आणि सुवीला स्कूलसाठी आवरला. सुवीला स्कूलला काही सुट्टी नव्हती, मग सुवीला असं सोडला आणि तोपर्यंत सुवीच्या काकीला पण कॉलेजमध्ये सोडायचं होतं म्हणून त्यांना पण कॉलेजमध्ये सोडला आणि पूजेसाठी जे साहित्य लागते ते घेऊन घरी आलो. तर डाळ शिजलेली होती, ते अजून गूळ घालून त्यामध्ये शिजवायचं होतं म्हणून असं इथं गूळ किसून घेतला आणि त्यानंतर डाळ गूळ घालून शिजायला ठेवली. तोपर्यंत आमटीची तयारी केली आणि अशी आमटी करून घेतली. त्यानंतर पुरण करून पोळ्या लाटायला घेतल्या आणि असे पोळ्या माझ्या झाल्या. तोपर्यंत सुवीचे बाबा ऑफिसला जाणार होते, मग त्यांचा टिफिन भरून दिला. तोपर्यंत सुवीरचे बाबा स्कूलमधून घेऊन आले. सुवीरने असा हा गोरीला स्वतः तयार केला होता, हे त्याला दावायचं होतं आणि असा हा स्वतः चिटकवलेला गोरीला असं सगळं घरभर दावत होता. नंतर इथे नागोबाची पूजा करायला घेतली होती. आधी असं कापड अंथरून घेतलं, रांगोळी काढली आणि साईडला असं फुलांचं डेकोरेशन केलं आणि तिथं चित्र मिळत होतं तेच आणलं होतं पूजेसाठी. गावाकडे कसे मातीचे नागोबा मिळतात, इथे वेगळेच प्रकारचे नागोबा होते. मला काही ते आवडले नाही त्यामुळे काही आणले नाही. मी इथे नागोबा रांगोळीचंच काढलं आणि इथं चित्र मिळते ते त्याची पूजा करायला घेतली होती. पहिल्यांदा आरतीची पूजा करून घेतली आणि त्यानंतर गणपतीसाठी असा विडा ठेवला आणि त्यावर अक्षता ठेवून गणपतीची स्थापना केली. मग गणपतीला बेल ते वाहिलं, परत फूल वाहिलं आणि खोबरं आणि गूळसुद्धा ठेवलं. सगळ्यांना फुलं वाहून घेतली आणि नैवेद्य हा फुटाण्याचा आणि लह्याचा असतो नागोबाला, म्हणून फुटाणे आणि लह्याचा नैवेद्य ठेवला. वाटीमध्ये दूधसुद्धा ठेवलं होतं, तसेच पिण्यासाठी पाणी सुद्धा ठेवलं आणि आरती करून घेतली आणि अशी पूजा नागोबाची करून घेतली. श्रावण म्हणले की असं घरामध्ये पूर्ण भक्तिमय वातावरण होतं कारण वेगवेगळे उपवास ते चालू असतात आणि गावाकडे नागोबाची पूजा करण्यासाठी वारुळाला जातात आणि इकडे काही असं चित्रच मिळतं, त्यामुळे असं चित्राचीच पूजा केली जाते. आणि आपण नागोबा नसलं तरी रांगोळीचा सुद्धा असं पूजा करू शकतो आणि गावाकडे असं भिंतीवर चित्र काढून त्याची पूजा सुद्धा करतात आणि देवाला असं कुटुंबासाठी सुख समृद्धी आनंद चांगलं आयुष्य चांगलं आरोग्य मिळण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली जाते. नागदेवतेचा आशीर्वाद मिळावा म्हणून, कुटुंबाचे संरक्षण व्हावे म्हणून, कुटुंबात सुख समृद्धी शांतता चांगले आरोग्य चांगले आयुष्य मिळावे म्हणून श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमीचा सण साजरा केला जातो. नागदेवतेला नमस्कार करून म्हणतात की, हे नागदेवता आमच्या कुटुंबाचे रक्षण कर, सर्वांना सुखी समाधानात ठेव, सर्वांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभू दे. तुमच्याकडे कुठल्या प्रकारचा नैवेद्य असतो आणि तुमच्याकडे कसे नागपूजा केली जाते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.